मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती समोर येते। उपेंद्र गुणाजी पावसकर असं या आरोपीचं नाव आहे। गुन्हा केल्याचं त्यानं कबूल केल्याची माहिती पुढे आलेली आहे। संपत्तीच्या वादामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्याच्याकडनं करण्यात आलाय। दादर पोलीस स्टेशन श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा अशी माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे। आरोपीचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस अधिक तपास करत आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, काय या आरोपीचं म्हणणं आहे आणि काय नवी सगळी धक्कादायक माहिती पुढे येते? गुरु, आपण जर बघितलं असेल तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कुणीतरी अज्ञात इस्मानं रंग टाकला होता आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे ती आक्रमक झाली होती। गृह खात्यावर टीका करत होती, राज्य सरकारवर टीका करत होती। मात्र आता पुढारी न्यूजला वरिष्ठ सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे, जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आली आणि हा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचं समोर आलेलं आहे। उपेंद्र गुणाजी पावसकर असं या आरोपीचं नाव आहे आणि त्याने आपणच गुन्हा केलाय हे पोलिसांना देखील कबूल केलंय पोलिसांसमोर। नेमकं त्याने गुन्हा का केला याबाबतची सखोल माहिती पोलिसांनी घेतली असता त्यांच्या कुटुंबामध्ये संपत्तीचा वाद होता आणि या संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा या आरोपीने आरोप केलाय आणि याआधी देखील या आरोपीने पोलीस ठाण्यात जी आहे ती आदित्य ठाकरे आणि त्याचा चुलत भाऊ श्रीधर पावसकर याच्या विरोधात तक्रार दिली होती। आणि आता जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्या रागातूनच त्याने हा प्रकार घडवून आणलेला आहे असं आपल्याला कळतंय। आता पोलिसांनी आरोपीचा जबाब नोंदवला आहे। पोलीस याबाबतची अधिक अजून तपास करतायत आणि नेमकं यामध्ये सत्यता काय ही देखील पडताळून पाहतायत। गुरु सुशांत, या ज्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे उपेंद्र पावसकर, त्याच्याविषयीची काय पार्श्वभूमी आहे? त्याचे बंधू त्यांच्याविषयीची काय पार्श्वभूमी आहे? पक्षामध्ये त्यांचं काय स्थान आहे याच्याविषयीचा काही तपशील कळू शकलाय का? आणि मुख्य म्हणजे या सगळ्या तपासामध्ये पोलिसांसमोर अनेक आव्हानं होती, अशात पोलीस या उपेंद्र पावसकर पर्यंत कसे पोहोचले याच्याविषयीची काही माहिती कळू शकली आहे का? गुरु, आपण जर बघितलं असेल तर खरं तर ज्यावेळी सकाळी हा प्रकार घडला त्यावेळी त्या परिसरात सीसीटीव्ही होते आणि त्या आधारेच पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतल्याचं आपल्याला वरिष्ठ सूत्रांकडून आपल्याला जी माहिती मिळते। मात्र आता पोलीस अधिक तपास करत आहेत। नेमकं त्याने जो जबाब दिलाय तो खरा आहे का हे देखील पोलीस तपासून पाहतायत। कारण यामध्ये आपण पाहिलं असेल तर त्याने आपल्या जबाबात म्हटलंय, ज्यावेळी त्याला अटक केल्यानंतर त्याने आपल्या जबाबात म्हटलंय की माझा भाऊ जो आहे तो उद्धव ठाकरेंचा कार्यकर्ता आहे, जुना कार्यकर्ता आहे आणि मी त्याचा चुलत भाऊ आहे आणि हे संपूर्ण प्रकरण आमचं संपत्तीच्या वादात आहे आणि यामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे हस्तक्षेप करत आहेत असं त्याचं म्हणणं आहे। आता पोलीस याची खरं तर गुरु शहानिशा करतायत। त्याचा भाऊ आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सक्रिय आहे का याबाबतची अजूनही स्पष्टता आलेली नाही। मात्र जो आरोपी अटकेत आहे, ज्या आरोपीला पकडण्यात आलंय त्याचं असं म्हणणं आहे की माझा भाऊ उद्धव ठाकरेंचा कार्यकर्ता आहे आणि माझ्यावर दबाव होता संपत्तीच्या वादाप्रकरणी आणि यामध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा दबाव होता असं देखील या आरोपीचं म्हणणं आहे। आता या आरोपीच्या म्हणण्यात किती सत्य आहे हे बघावं लागेल। मात्र जी आपल्याला वरिष्ठ सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार आता पोलिसांनी या आरोपीचा संपूर्ण जबाब जो आहे तो नोंदवलेला आहे आणि याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत। गुरु सुशांत, आतापर्यंत जी माहिती आपण सांगतोय त्यामध्ये आणखी एक धक्कादायक बातमी, जी माहिती जी हायलाईट करावी लागेल ती म्हणजे हा जो आरोपी आहे तो सातत्यानं दादर पोलीस स्टेशनमध्ये येत होता। त्याला श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार द्यायची होती अशी माहिती। अगदी खरं आहे गुरु, जी आरोपीने जो पोलिसांना जबाब दिला त्यामध्ये आपल्याला ही माहिती मिळते। आपण वरिष्ठ सूत्रांकडून आपण ज्यावेळी माहिती घेतली त्यावेळी असं समजलंय की हा आरोपी सातत्याने पोलीस स्टेशनला येत होता आणि तो आरोपी आपल्यामध्ये संपत्तीचे वाद आहेत, माझ्या चुलत भावात आणि माझे संपत्तीचे वाद आहेत आणि यामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत आहेत आणि यातूनच आज जो प्रकार घडला, अर्थात आपण जर बघितलं असेल तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्यात आला होता आणि त्यानंतर कुठेतरी ठाकरेंची शिवसेना असेल, मनसे असेल ती आक्रमक होती
आणि त्यानंतर राज्य सरकारवर टीका केली जात होती. मात्र अधिक तपासात गेल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अगदी सीसीटीव्हीच्या त्यामुळे आता या माध्यमातून प्रकरणाकडे अर्थात यातनं काय समोर येतं सुशांत आपल्याला बघावं लागेल.